नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे भारतीय वायुसेनातर्फे भरती असणार आहे मित्रांनो, इंडियन एअरफोर्स तर्फे. याच्यामध्ये वॅकन्सी जी असणार मित्रांनो आपल्याला एअरफोर्स कॉमन एक्झामिनेशन ऑनलाईन टेस्टसाठी तर वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, एअरक्राफ्ट तर्फे वॅकन्सी असणार आहे, एनसीसी स्पेशल पण असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पदांबद्दल बोलायला गेले तर कमिशन ऑफिसर आपले पदाचं नाव असणार आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला वॅकन्सी जी असणार आहे आपल्याला टेक्निकल नॉन टेक्निकलसाठी वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर फ्लाईंगसाठी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे मित्रांनो. कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा आहे आणि किती वॅकन्सी असणार आहे. इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला 12वी पासवाले, ग्रॅज्युएटवाले, त्यानंतर आपल्याला BE BTech वाले, एनी डिग्रीवाले अप्लाय करू शकता. ओके, NCC सर्टिफिकेटसाठी त्यांच्यासाठी स्पेशल इथं वॅकन्सी असते मित्रांनो. ओके, सगळी माहिती तुम्हाला संपूर्णपणे देणार. 294 पदांसाठी तर 84 पदांसाठी तर भरती असणार आहे मित्रांनो. ओके, तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आणि चॅनल नवीन आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो. आणि तुम्हाला कोणत्याही भरतीचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझं तुम्हाला इंस्टाग्राम ID, फेसबुक ID, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप दिलेलं आहे. तिथं मला मेसेज करा. तुम्हाला कोणताही फॉर्म भरायचा असेल तुमचा मी फॉर्म पण इथं भरून देईल मित्रांनो. ओके, तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी वॅकन्सी असणार आहे आता भारतीय वायुसेनातर्फे इथं भरती निघालेली आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला इंडियन एअरफोर्सची वॅकन्सी असणार आहे, जिच्यामध्ये आपल्याला इन्व्हाइट फॉर महिला प्रवर्ग आणि पुरुष प्रवर्ग दोघांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. इंडियन सिटीजनशिप इथं अप्लाय करू शकता. ओके, याच्यामध्ये आपल्याला एअरफोर्स तर्फे जी वॅकन्सी असणार आहे, कमिशन ऑफिसर आपले पदाचं नाव असणार आहे. याच्यामध्ये ग्राउंड ड्युटी, टेक्निकल अँड नॉन टेक्निकल इथं ब्रँचेससाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, याच्यामध्ये रजिस्ट्रेशन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इथं फॉर्म भरायचा आहे. 2 जुलै 2025 पासून आपले फॉर्म चालू झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला 2 जून 2025 पासून तर आपला 1 जुलै 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे ऑनलाईन पद्धतीने. ओके, एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये दुसरी 2 नंबरची वॅकन्सी आलेली आहे 2025 साठी. स्पेशल आपल्याला NCC साठी तर वॅकन्सी असणार आहे याच्यामध्ये पण. याच्यामध्ये आपल्याला सगळे कोर्सबद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. आणि हा जो कोर्स असणार तुमचा 2 जुलै 2026 साठी असणार आहे मित्रांनो. ओके, याच्यामध्ये मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे त्यांनी जुलै 2026 साठी या कोर्स करता. याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट सर्व्हिस कम्युनिकेशन SSC तर्फे इथं फ्लाइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्युटी, टेक्निकल नॉन टेक्निकलची आपल्याला इथं ऑनलाईन आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे मित्रांनो त्यांनी. ओके, याच्यामध्ये ब्रँचेस वगैरे दिलेले आहे, किती वॅकन्सी आपण ते पण बघणार आहोत आता ब्रँचेसमध्ये. ओके, तर सगळ्यात आधी एअरक्राफ्ट एंट्रीसाठी तर फ्लाइंग करता वॅकन्सी असणार आहे. ओके, महिला पुरुषांकरता 1 वॅकन्सी, महिलांकरता 2 वॅकन्सी असणार आहे. ग्राउंड ड्युटी टेक्निकलसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये M&W साठी, याच्यामध्ये AEL साठी इथं पुरुषांसाठी 85 वॅकन्सी असणार आहे. AEM साठी इथं 38 वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये महिलांकरिता AEL साठी 23 वॅकन्सी, AEM साठी 10 वॅकन्सी असणार आहे. आणि त्याच्यानंतर ग्राउंड ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकलसाठी वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये पुरुषांकरता इथं वॅकन्सी असणार आहे आपल्याला टोटल ऑफ बघू शकतो ब्रँच नंबर 19 साठी. त्याच्यामध्ये ॲडमिनसाठी 46 वॅकन्सी, LQS साठी 11 वॅकन्सी असणार आहे, असिस्टसाठी 9 वॅकन्सी, END साठी 7 वॅकन्सी असणार आहे, मेटसाठी 6 वॅकन्सी असणार आहे. आणि त्याच्यामध्ये महिला प्रवर्गांसाठी 12 वॅकन्सी, 4 वॅकन्सी, 2 वॅकन्सी, 2 वॅकन्सी, 2 वॅकन्सी अशा पद्धतीने ॲडमिन, LQS, असिस्ट आणि आपल्याला मेट करता वॅकन्सी असणार आहे. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे सांगायला गेलं तर NCC स्पेशलसाठी एंट्रीसाठी तर वॅकन्सी असणार आहे फ्लाइंग करता. याच्यामध्ये 10% वॅकन्सी त्यांची असणार मित्रांनो. ओके, ओके, याच्यामध्ये आता मित्रांनो आता सगळी पूर्ण सब्जेक्ट वाईज आपल्याला चेंज वगैरे विदाऊट नोटीस वगैरे याची माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, नॉन टेक्निकल टेक्निकलसाठी इथं. त्याच्यानंतर टाईप ऑफ कमिशनबद्दल आपल्याला बोलायला गेलं मित्रांनो. SSC मेन SSC पुरुष आणि महिलांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ॲग्रीमेंट ऑफ पिरियड असणार मित्रांनो आपल्याला फ्लाइंग ब्रँचसाठी SSC ऑफिसरसाठी. ओके, 14 इयर्ससाठी आपण इथं काम करणार आहोत. 14 वर्षांसाठी इथं आपल्याला काम करायला मिळणार मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथं SSC ऑफिसर ग्राउंड ड्युटी आणि टेक्निकल नॉन टेक्निकलसाठी इथं पिरियड असणार आहे आपल्याला 10 इयर म्हणजे 10 वर्षांसाठी आपल्याला इथं काम करण्याची संधी मिळणार आहे. आणि 4 वर्ष आपल्याला नंतरून आपल्याला इथं वाढवून भेटतील असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे 14 वर्ष यांना पण सर्व्हिस असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ग्रॅड आणि परमनंट आपल्याला इथं दिलेले आहे. आपल्या परमनंट पद्धतीने आपण वॅकन्सीमध्ये असाल मित्रांनो. ओके, याच्यामध्ये मित्रांनो आता एज लिमिटबद्दल बोलायला गेले
तर फ्लाइंगसाठी इथे 20 ते 24 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचं एज काउंट असणार आहे. एज दिनांक जो असणार आहे आपल्याला इथं 1 जुलै 2026चा तुमचं एज काउंट होणार आहे. म्हणजे तुमचं इथं एज गणण्यात येणार आहे. याच्यामध्ये आपल्याला जुलै 2002 पासून तर जुलै 2006 पर्यंत आपण इथं डेट ऑफ बर्थ कधी आपले असाल तर आपण इथं अप्लाय करू शकता. ओके, याच्यामध्ये दिलेली आहे. आणि ग्राउंड ड्युटी टेक्निकल नॉन टेक्निकलसाठी 20 ते 26 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यामध्ये पण आपली पण इथे एज काउंट होणार आहे आपल्याला जुलै 2026 पासून 1 जुलै 2026. इथं 2002 पासून तर 2006 पर्यंत इथं आपण अप्लाय करू शकतो याच्यामध्ये पण. ओके, इथे वेबसाईट वगैरे दिलेली आहे त्याची. या वेबसाईटवर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इथं फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला फिजिकल आपलं होणार आहे. फिजिकलमध्ये आपल्याला मेडिकल फिजिकल स्टँडर्ड असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आपलं बघणार आहेत. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस आपल्याला असणार आहे मित्रांनो. ओके, याच्यामध्ये डिटेल आपले फिजिकल मेडिकल असणार आहे. क्वालिफिकेशन असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस वगैरे आपल्याला सगळं काही आपल्याला इथं दिलेलं आहे. ओके, नोटिफिकेशन वेबसाईट दिलेली आहे म्हणजे सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग पिरियड पण असतो. ट्रेनिंग पिरियडमध्ये आता आपल्याला फर्स्ट वीकमध्ये आपल्याला चालू होणार आहे जुलै 2026ला आहे. ओके, याचा कोर्स. त्याच्यानंतर याचं जे आपल्याला हैदराबादमध्ये आपल्याला याचं असणार आहे मित्रांनो एअरफोर्स अकॅडमी. तिथं आपल्याला याचा कोर्स असणार आहे फ्लाइंग अँड ग्राउंड टेक्निकलसाठी. ओके, टेक्निकल नॉन टेक्निकल. ओके, आता बोलायला गेलं आपल्याला तर आता आपलं सॅलरी वगैरे आपले जे असणार ऑफिसर रँकबद्दल असणार आहे. तर फ्लाइंग ऑफिसर आपली रँक असणार आहे ना सॅलरी असणार 56,100 पासून 1,77,500 एवढी सॅलरी यांना भेटू शकते. लेवल 10 सॅलरी असणार आहे 15,500 रुपये MSP असणार आहे. ओके, आणि आपण जेव्हा आता येतं तर कोर्समध्ये असाल कोर्स आपलं ट्रेनिंग पिरियडमध्ये असाल तर ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला स्टायपन असणार. स्टायपनमध्ये असणार तुम्हाला 56,100 रुपये पर मंथ असणार मित्रांनो 1 वर्षाकरता. ओके, ते 1 वर्षासाठी जी सॅलरी जी तुम्हाला येते मित्रांनो ट्रेनिंगसाठी तिथं खर्च होत असते. ओके, तर तुम्हाला याच्यात 1 रुपया पण आपल्याला घरून टाकायचं नसतं मित्रांनो. ओके, अलाउन्स असतं याच्यामध्ये आपल्याला ऑन कमिशन आपण झाल्यानंतर आपल्याला इथं सगळं काही आपल्याला पोस्टिंग वाईज आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन सगळं ते हँडशिप वगैरे अलाउन्स वगैरे सगळं काही भेटतं मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर इथे दिलेले त्यांनी प्रिव्हियस आपल्याला एअरफोर्समध्ये ऑफिसरसाठी इथं सब्जेक्ट 20 डेजमध्ये आपल्याला इथं एक्सटेंडेड असतं मित्रांनो. ओके, इन्शुरन्स असतो आपल्याला. एअरफोर्समध्ये तुम्ही काम करत असाल तुम्हाला 1,25,00,000चा इथं इन्शुरन्स पॉलिसी भेटते मित्रांनो. जेणेकरून तुमचं कधी अपघाती असं शहीद म्हणून तुम्ही झालात तर तुम्हाला मिळत असतात. ओके, तर स्पोर्ट्स पर्सनसाठी इथं वॅकेन्सी अवेलेबल असणार आहे. इम्पॉर्टंट दिलेली आहे त्यांनी. आता याच्यामध्ये टॅटू वगैरे कसं काय असतं नेक्रोटिकसाठी इथे सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर आपल्याला परमनंट टॅटू वगैरे ज्यांनी काढलेले त्यांच्यासाठी वाचून घ्यायचं आपल्याला इथं. ओके, कंडक्ट फॉर ऑनलाईन टेस्टिंग आपली असणारी एअरक्राफ्ट तर्फे असणार आहे. फीज असणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला जी फीज द्यावी लागणार आहे मित्रांनो 550 रुपये आपल्याला त्याच्यामध्ये फीज असणार आहे. ओके, नॉन रिफंडेबल फीज असणार आहे मित्रांनो. ओके, मटेरियल वगैरे तुम्हाला इथं सगळं काही ट्रेनिंगमध्ये आपल्याला ते प्रोव्हाइड करतात. आपल्या स्टायपनमधून ते पेमेंट वगैरे आपल्याला देत असतात मित्रांनो. त्याच्यानंतर आता इथं कॅन्डिडेट्सला त्यांनी लिहिलेलं आहे ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर. आपला जो ईमेल ॲड्रेस असतो मोबाईल नंबर असतो मित्रांनो तो आपल्याला चालूवाला ईमेल ॲड्रेस आणि चालूवाला मोबाईल नंबर द्यायचा आहे की जेणेकरून 1 वर्षापर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मेल वगैरे मेसेज वगैरे त्याच नंबरवर रिसीव्ह होतील. ओके, तर इथं चांगले फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फिल करायचं आहे. डेट ऑफ बर्थ वगैरे सगळं काही. ट्रॅव्हलिंग आपल्या अलाउन्स भेटणार आहे आपल्याला. शॉर्टलिस्टेड आपला राऊंड जेव्हा असतात आपल्या 3rd AC तर आपल्याला इथं भाडं भेटणार आहे मित्रांनो ट्रॅव्हलिंग करता. ओके, फिजिकल वगैरे आपलं होणार आहे. फिजिकल वगैरे इथं फिजिकलसाठी तुम्हाला सांगण्यात गेले SSB तर्फे तुम्हाला फिजिकल टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो 1600 मीटर आपल्याला रनअप असणार आहे. 10 मिनिटा टाइम दिलेला आहे. ओके, म्हणजे 1.6 km. ओके, 10 पुशअप्स असणार आहे. 3 चान्स दिले जाणार याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला इथं गुड फिजिकल वगैरे आपलं सगळं चेक केलं जाणार आहे. आणि तुम्हाला या फॉर्मबद्दल काही क्युरीज वगैरे असेल तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही या मोबाईल नंबरला यांच्या ऑफिशियल मोबाईल नंबरला कॉल करू शकता किंवा मेल करू शकता. ओके, ते नंबर वगैरे दिलेले आहे आणि याची सगळी माहिती वगैरे इथं दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही स्कॅन करून डायरेक्ट इथं अप्लाय पण करू शकता मित्रांनो. ओके, तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचे. आजच्या तारखेपासून आपले फॉर्म चालू झालेले आहे. 2 जून 2025 पासून 1 जुलै 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त फॉर्म भरण्यासाठी काही फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्राम, फेसबुक आयडीला. तुमचा मी फॉर्म भरून देईन मित्रांनो. ओके, जर ज्यांना कोणाला भरायचं असेल ते मला मेसेज करू शकता. ओके, इंस्टाग्राम ID, टेलिग्राम ID, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक आयडीला. ओके, आणि काही शंका वगैरे असेल तुम्ही मला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टावर, फेसबुक आयडीला मेसेज पण करू शकता.
आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्समध्ये कमेंट्स करा डाऊट रिलेटेडसाठी आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा मित्रांनो. आणि आपल्या टेलिग्रामची लिंक व्हॉट्सअपवरून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, 4 इंची लिंक. तिथून आपल्याला जॉइन होऊन आपल्या चॅनलवर. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. तसंच आता जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा व्हिडिओला. चॅनलला पहिल्यांदा असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. असेच जॉब अपडेटसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.